Hello friends, good morning. Let us start with second EV, which is nothing but email. What is the meaning of email and content part of the email? Now first of all, let us see what is the definition of email. What is an email? Electronic mail, also known as email or email, here only dash is given. Email, here only dash, email. Electronic mail is one of the most commonly used services on the internet, allowing people to send messages to one or more recipient. Email was invented by Ray Tomlinson in 1972. तर इलेक्ट्रॉनिक मेल हा जो प्रकार आहे याला ईमेल असं म्हणतो आपण. इलेक्ट्रॉनिक मेल इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज सर्व्हिसेस ऑन द इंटरनेट. तर इंटरनेटच्या माध्यमातून जी विशेष अशी जी सेवा आहे, साधारणतः कुठलाही पत्रव्यवहार जो आहे तो या माध्यमातून आपण करतो. अलाउइंग पीपल टू सेंड मॅसेजेस टू वन ऑर मोर रेसिपियंट. तर एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना आपण हा मॅसेज जो आहे तो पोहोचवू शकतो. याला आपण इलेक्ट्रॉनिक मेल किंवा ईमेल असं संबोधतो. ईमेल वॉज इन्व्हेंटेड बाय रे टॉमलिन्सन इन 1972. तर याचं जे इन्व्हेन्शन आहे तर रे टॉमलिन्सन इन 1972, 1972मध्ये रे टॉमलिन्सन या माणसाने ईमेलचा शोध जो आहे तो लावलेला होता. मात्र आज अतिशय प्रचलित पद्धतीने आपण त्याचा वापर जो आहे तो करतो आहे. तर इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजेच काय, तर वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज सर्व्हिसेस ऑन द इंटरनेट इज कॉल्ड ॲज ईमेल. व्हाय यूज ईमेल? द ऑपरेटिंग प्रिन्सिपल बिहाइंड ईमेल इज रिलेटिव्हली सिम्पल, which has quickly made it the most popular service used on the internet. As with a traditional postal service, for your message to reach your recipient, all you need to know is their address. तर एक ट्रॅडिशनल मेथड जी आपली होती पूर्वीला, आपण जे पत्र पाठवायचो त्यात एक विशिष्ट ॲड्रेस जो आहे त्या ॲड्रेसवर आपला पत्र पाठवण्याचं आपण काम करायचो. पण आता ही जी पद्धती आहे ती थोडीशी बदललेली आहे. इन्स्टंटली आपण एखादा मॅसेज जो आहे तो ईमेलच्या माध्यमातून पाठवू शकतो. इथली जी ऑपरेटिंग प्रिन्सिपल आहे, द ऑपरेटिंग प्रिन्सिपल बिहाइंड ईमेल इज रिलेटिव्हली सिम्पल. अतिशय सोपी अशी ही पद्धती आहे. विच हॅज क्विकली मेड इट द मोस्ट पॉप्युलर सर्व्हिस यूज ऑन द इंटरनेट. आणि अतिशय जलद गतीने आपण आपला जो संदेश आहे तो पाठवू शकतो या ईमेलच्या माध्यमातून. इट्स टू ॲडव्हान्टेजेस ओव्हर पेपर मेल आर द स्पीड. तर पेपर मेलपेक्षाही जलद गतीने आपण हे जो एक वेग आहे त्याचा जो स्पीड आहे ह्या इंटरनेटचा किंवा ईमेल पाठवण्याचा जो वेग आहे तो, ॲट विच द ईमेल इज सेंट प्रॅक्टिकली इन्स्टंटेनियस. तर अतिशय क्षणार्धात आपण हा ईमेल जो आहे तो पाठवू शकतो. इन्स्टंटेनियस आहे म्हणजे अगदी जलद गतीने तो इन्स्टंटली आपण पाठवतो. अँड द लोअर कॉस्ट, आणि शिवाय कॉस्ट जी आहे ती त्याची अतिशय कमी अशा स्वस्तात आपण ते पाठवू शकतो. फक्त इंटरनेटची त्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे. इन्क्लुडेड विथ द कॉस्ट ऑफ ॲन इंटरनेट कनेक्शन. तर आपल्याकडे एक स्वतःचं इंटरनेट कनेक्शन जर असेल तर आपण सहजगत्या आपला ईमेल जो आहे तो पाठवू शकतो. व्हॉट इज मोर, ईमेल कॅन बी यूज सो इन्स्टंटेनियसली सेंड अ मेसेज टू सेव्हरल पीपल ॲट वन्स. आणि एकाच वेळेला अनेक माणसांशी आपण आपला संपर्क जो आहे तो करू शकतो. तर हा ईमेलचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की जो परंपरागत पद्धतीपेक्षा पूर्णतः वेगळा आणि स्वस्तात असा परवडण्याजोगा जो ईमेल आहे त्याला आपण इलेक्ट्रॉनिक मेल असं संबोधतो. व्हॉट इज द ईमेल बेसिक्स? याची जे साधारणतः पायाभूत गोष्टी आहेत ईमेलमध्ये काय महत्त्वाचं आहे, तर मेक शुअर दॅट युअर ईमेल स्टँड आउट बिकॉज ऑफ द कंटेंट. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्याचा जो कंटेंट आहे त्यातलं जो मधला कोर पार्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. काय पाठवतो आहोत आपण, नॉट बिकॉज ऑफ स्लॉपी मिस्टेक्स. तर कुठल्याही मूर्खासारख्या मिस्टेक्स न करता त्या ठिकाणी पुअर फॉर्मॅटिंग नसावी, त्याची मिस्टेक्स नसावेत. ऑर कॅज्युअल लँग्वेज, जी लँग्वेज आपण वापरतो आहोत ती पण त्यात महत्त्वाची आहे. त्याचा जो कंटेंट पार्ट आहे तो मेलचा त्याच्यातला सगळ्यात बेसिक असा हा पार्ट आहे. यूज अ रिडेबल फॉन्ट इन 10 or 12 पॉईंट साईज इन युअर ईमेल्स. तर या ठिकाणी फॉन्ट म्हणजे साईज ऑफ लेटर ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण अक्षराचा आकार असं संबोधतो. यूज अ रिडेबल फॉन्ट. याचा एक रिडेबल म्हणजे जो वाचता येण्याजोगा जो फॉन्ट आहे तो आपण ठेवायला पाहिजे. समोरच्या पार्टीला ते वाचता यायला पाहिजे ईमेल. त्यासाठी 10 किंवा 12 त्याची जी साईज आहे त्या फॉन्टची ती आपण ठेवायला पाहिजे. सेंड जॉब रिलेटेड ईमेल्स फ्रॉम
अ प्रोफेशनल ईमेल ॲड्रेस. तर जर आपला ईमेल आहे हा जर आपला एखाद्या नोकरी संदर्भातला असेल तर त्या पद्धतीने एक त्या पद्धतीचा ॲड्रेस जो आहे, ईमेल ॲड्रेस जो आहे, प्रोफेशनल आपला ॲड्रेस त्या ठिकाणी असावा. आयडियली युअर ईमेल ॲड्रेस शुड जस्ट इन्क्लूड सम कॉम्बिनेशन ऑफ युअर फर्स्ट अँड लास्ट नेम ऑर फर्स्ट इनिशियल अँड लास्ट नेम. तर एक सर्वसाधारणपणे जो ईमेल आपण तयार करतो त्यात त्यांनी असं म्हटलं आहे, युअर ईमेल ॲड्रेस शुड जस्ट इन्क्लूड सम कॉम्बिनेशन ऑफ युअर फर्स्ट अँड लास्ट नेम. तर आपलं पहिलं आणि शेवटचं नाव जे आहे त्याचं कॉम्बिनेशन करून पण आपण आपला ईमेल जो ॲड्रेस जो आहे तो करू शकतो. किंवा आपले काही इनिशियल लेटर जे आहेत, जी अद्याक्षरं आपली आहेत नावाची, ती पण आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. किंवा शेवटचा अद्याक्षर वापरून शेवटचं नाव पण आपण आपलं वापरू शकतो. अशा पद्धतीने एक ईमेल ॲड्रेस जो आहे तो करता येतो. हिअर इज व्हॉट टू इन्क्लूड when sending job search correspondence and the email message format you should use when you are sending employment related email messages. तर या ठिकाणी एक टेम्पलेट जो आहे तो आलेला आहे. तर एक फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे. आपण बघूया काय फॉर्मॅट हे ठिकाणी वापरलेला आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. The following email message template lists the information you need to include in the email messages you send while searching for a job. Use the template as a guideline to create customized email messages to send to employers and connections. तर ह्या ठिकाणी हा जो एक टेम्पलेट आहे तो बघूया आपण काय आहे. तर सब्जेक्ट लाईन जी आहे कुठल्याही ईमेलमधली पहिली जी सगळ्यात महत्त्वाची बाब असेल तर त्या ठिकाणी सब्जेक्ट लाईन जी आहे, जी विषयाचा विषय काय आहे ते सांगणं त्याच्यात सब्जेक्ट लाईनमध्ये येतो. डोंट फॉरगेट टू इन्क्लूड अ क्लिअर सब्जेक्ट लाईन इन युअर ईमेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जी सब्जेक्ट लाईन आहे ती सब्जेक्ट लाईन टाकायला विसरू नका. तर ती सब्जेक्ट लाईन टाकणं हे अत्यंत आवश्यक आहे. यूज द सब्जेक्ट लाईन टू समराईज व्हाय यू आर ईमेलिंग. तर तुमच्या सब्जेक्ट लाईनमध्येच त्या ठिकाणी तुमच्या विषयाचा जो एक सार आहे त्याची समरी आहे ती त्या ठिकाणी यायला हवी. सम एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग सब्जेक्ट लाईन्स. तर काही जी उदाहरणं या ठिकाणी आहेत की कशा पद्धतीने आपण सब्जेक्ट लाईन तयार करायला पाहिजे त्याची ही काही उदाहरणं या ठिकाणी आलेली आहेत. तर फॉर एक्झाम्पल ॲप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट जेन स्मिथ. तर एक थोडक्यात त्या ठिकाणी एक टॅगलाईन जी आहे ती आलेली आहे सब्जेक्ट लाईनची. ॲप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट जेन स्मिथ म्हणजे आपण समजू शकतो की या ठिकाणी जेन स्मिथ नावाच्या माणसाने हे जे ॲप्लिकेशन आहे ते मार्केटिंग असोसिएटसाठी पाठवलेलं ते एक अर्ज आहे. सेकंड टॅगलाईन आपली दिसते आपल्याला इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू रिक्वेस्ट. तर या ठिकाणी एक इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू रिक्वेस्ट आहे. त्या ठिकाणी मुलाखतीसाठीची एक विनंती त्या ठिकाणी केलेली आहे. थँक्यू मार्केटिंग असोसिएट इंटरव्ह्यू. त्या ठिकाणी मार्केटिंग असोसिएटचा इंटरव्ह्यू आहे त्या संदर्भातला ही सब्जेक्ट लाईन जी आहे ती आपल्याला दिसते. रेफर्ड बाय पर्सन्स नेम फॉर इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू डिस्कस XYZ एटसेट्रा. तर या व्यक्तीने त्याला संदर्भ त्याचा दिलेला आहे आणि त्या पद्धतीने तो एक इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यूसाठी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला जी सब्जेक्ट लाईन आहे ते आपल्याला काय आपण सांगायचं आहे त्याच्याबद्दलचं हा भाग त्या ठिकाणी येतो. पुढचा जो मायना आहे त्याला सॅल्युटेशन असं म्हणतो आपण. त्याला आपण नमस्काराचा किंवा अभिवादनाचा मायना असं म्हणतो. यूज अन ॲप्रोप्रिएट सॅल्युटेशन. तर एक योग्य ते अभिवादन जे आहे ते करायला हवं. त्या ठिकाणी डिअर मिस्टर, मिसेस, लास्ट नेम ऑर डिअर हायरिंग मॅनेजर. तर असे एक नमस्काराचा मायना जो आहे तो आपण तयार करू शकतो. एक अभिवादन जे आहे सॅल्युटेशन त्याला म्हणतो आपण. त्यानंतर फर्स्ट पॅरेग्राफ जो आहे तो येतो. द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ युअर ईमेल शुड इन्क्लूड इन्फॉर्मेशन ऑन व्हाय यू आर रायटिंग. तर पहिला जो पॅरा त्या ठिकाणी आहे ईमेलचा, तर आपण काय ह्या ठिकाणी काय लिखाणकाम करणार आहोत आणि कशाबद्दलचं ते आहे त्यातला हा थोडा पहिला पार्ट जो आहे तो त्याच्यात समाविष्ट असतो. बी क्लिअर अँड डायरेक्ट. इफ यू आर अप्लाइंग फॉर अ जॉब मेन्शन द जॉब टायटल. तर क्लिअर त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, डायरेक्टली सांगायचं आहे की आपल्याला नेमकं काय कशासाठी आपण अप्लाय करत आहोत त्या पद्धतीने आपलं म्हणणं डायरेक्टली त्या ठिकाणी मांडायचं आहे. इफ यू वॉन्ट अन इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू स्टेट दॅट इन युअर ओपनिंग सेंटेन्सेस. जर इंटरव्ह्यूसाठी आपण अप्लाय करत असाल तर ते आपण अगदी आपल्या सुरुवातीच्याच काही वाक्यामध्ये आपण त्या ठिकाणी सांगायला पाहिजे की आपल्याला आपण कशासाठी तो अर्ज लिहित आहोत याबद्दल. तर हा आपला फर्स्ट पॅरेग्राफ जो आहे तो त्या ईमेलचा असू शकतो. सेकंड मिडल पॅरेग्राफ जो आपला आहे तो द नेक्स्ट सेशन ऑफ युअर ईमेल मेसेज शुड डिस्क्राईब what you have to offer the employer, or if you are writing to ask for help, what type of assistance you are seeking. Keep it concise and flawless with relevant punctuation. तर ह्या ठिकाणी
द नेक्स्ट सेक्शन ऑफ युअर ईमेल मेसेज शुड डिस्क्राईब व्हॉट यू हॅव टू ऑफर द एम्प्लॉयर. तर आपण काय देऊ शकतो आपल्या जो नोकरी देणारा आपला आहे त्याला आपण काय देऊ शकतो ते आपण त्या ठिकाणी मांडायला हवं. इफ यू आर रायटिंग टू आस्क फॉर हेल्प, जर आपल्याला काही मदत हवी असेल तर ती पण त्या ठिकाणी आपण मांडायला हवी. व्हॉट टाईप ऑफ असिस्टन्स यू आर सिकिंग, तुम्हाला कोणत्या प्रकारची कशा प्रकारची मदत हवी आहे तेही त्या ठिकाणी सांगायला हवं. कीप इट कन्साईज, आणि हे सगळं जे आहे ते आपल्याला कन्साईजली, त्याला आपण शॉर्टली असं म्हणतो, तर थोडक्यात ते आपण ते त्यांना सांगायचं आहे. अँड फ्लॉलेस पाहिजे. फ्लॉलेसचा अर्थ आहे एक अचूकता त्याच्यामध्ये असावी, आणि त्या पद्धतीने आपण रिलेव्हंट पंक्च्युएशनचा वापर जो आहे, एक विरामचिन्ह जी आहे ती योग्य ती विरामचिन्ह वापरून त्या ठिकाणी आपण हा मिडल पॅरेग्राफ जो आहे तो आपण मांडायचा आहे. आणि शेवटचा आपला आहे फायनल पॅरेग्राफ जो आहे, जो आपण लास्ट पॅराग्राफ असं म्हणूया. कन्क्लूड युअर ईमेल बाय थँकिंग द एम्प्लॉयर फॉर कन्सिडरिंग यू. तर त्या ठिकाणी धन्यवाद आपल्याला त्यांचे द्यायचे आहेत. धन्यवाद मानायचे आहेत की तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी एक संधी देणार आहात याबद्दलचे. फॉर द पोझिशन ऑर युअर कनेक्शन फॉर हेल्पिंग विथ युअर जॉब सर्च. तर कदाचित त्या संदर्भात आपली काही त्यांची मदत आपल्याला लागत आहे, त्यात आपण त्यांना एक प्रकारचे धन्यवाद जे आहे ते आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. तर या पद्धतीने फायनल पॅरेग्राफ जो आहे तो थँकिंग यू असा त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी क्लोज त्याला आपण म्हणू शकतो, की एक अभिवादनपर शेवट जो आहे तो करतो आपण. या पद्धतीने शेवटी ईमेल सिग्नेचर जी आहे ती त्या ठिकाणी असते. फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, फोन, हाऊ टू सी सी अँड बी सी सी प्रॉपरली. तर सी सीचा अर्थ होतो तो कार्बन कॉफी, त्याला सी सी असं म्हणता, अँड ब्लाइंड कार्बन कॉफी त्याला बी सी सी असं म्हटलेलं आहे. दीज आर द टू टूल्स, दीज आर द ट्रिकी टूल्स. तर हे असे ट्रिकी टूल्स आहेत की जे आपण कोणाला पाठवत आहोत त्या पद्धतीने त्याची कार्बन कॉफी, त्याला सी सी आपण म्हणतो, ती आपण ठेवू शकतो. समटाईम्स दे आर युजफुल बट इफ यूज इम्प्रॉपरली दे कॅन बी प्रॉब्लेमॅटिक. तर हे अतिशय उपयुक्त आहे, पण जर अयोग्य पद्धतीने वापरलं गेलं तर त्याचा प्रॉब्लेमसुद्धा ते अराईज होऊ शकतो. तर या पद्धतीने एक इथे जो एक फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे, आणि तो फॉर्मॅट आपण बघूया आपण या ठिकाणी काय फॉर्मॅट जो आहे तो आहे. सॅम्पल ईमेल फॉर्मॅट. रीड द फॉलोइंग सॅम्पल ईमेल फॉर्मॅट अँड प्रिपेअर युअर ओन. तर ते आपल्याला दिसतं एक ह्या ठिकाणी एक स्क्रीन दिसते आहे, आणि दिस इज नथिंग बट द स्क्रीन ऑफ अवर कॉम्प्युटर. हिअर इन व्हॉट वे द ईमेल कॅन बी फॉर्म टू इज गिवन हिअर. रोहिणी, Rohit Chopra. Subject, invitation for annual day event. Dear Madam, dear Sir, we would like to tell you how much we admire you, your work on screen, and how much we appreciate you as a person off screen. The recognition and popularity you have received is very well deserved. You are a youth icon in the true sense. We therefore invite you, your gracious presence as the chief guest for our annual function Meg 19, scheduled on Friday, December 20th, on your college ground. I'm sure your presence will inspire our young students, many of whom look forward to acting as a career in their future. Please find attached the invitation card. Looking forward to your favorite reply. Thanking you, yours sincerely, Smith was the principal, Zenith College, बँड्रा ईस्ट, मुंबई 50. तर हा एक फॉर्मॅट जो आहे तो ईमेलचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. सेकंड फॉर्मॅट जो आहे तो पुन्हा आपण इथे बघू शकतो की एक रिप्लाय जो आहे तो त्यांना आलेला आहे. रोहित, रोहिणी चोप्रा या अर्थाने. सब्जेक्ट आहे रेफरन्स इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल डे इव्हेंट. डिअर मॅडम सर, आय हॅव रिसीव्ड द इन्व्हिटेशन लेटर आस्किंग मी टू द चीफ गेस्ट फॉर मेग which is scheduled on Friday, December 20th. I want to thank you for your kind words. I am indeed very happy to inform you that I will remain present for the event. Look forward to seeing you very soon. Thanking you, yours sincerely, रोहित, रोहिणी चोप्रा. तर या पद्धतीने फॉर्मॅट जो आहे तो आपण तयार करू शकतो. ओके, हिअर वी स्टॉप अँड मूव टू थर्ड AV.